नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती. मी माझ्या रोजच्या कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. जर माझे कुकिंगच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब केलेलं बटन माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. सो चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजची रेसिपी आहे फोडणीतलं साधं सिंपल एकदम सोप्या पद्धतीने केलेलं वरण. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, चला तर मग साहित्य पाहूया. मी इथे किसून घेतलेलं आलं आहे, फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे, जिरं, चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हा फक्त थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि लसूण तो मी ठेचून घेणार आहे. चवीनुसार मीठ, हळद आणि मी घेतलेलं आहे मोहरीचं तेल. त्यामध्ये डाळ खूप चविष्ट होते आणि मी यामध्ये 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुराची डाळ. त्याने ॲसिडिटीही होत नाही आणि वरणही आपलं खूप छान लागतं. चला तर मग आपण डाळ धुवून घेऊया. डाळ धुवून घेतलेली आहे. मी त्यामध्ये थोडंसं पाणी आणि 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे. मी त्यामध्ये मीठ आणि हळद कुकरला शिट्ट्या करतानाच काढून घेणार आहे, कारण माझी मुलं अशी ही उकडलेली डाळ ही नुसती खातात. चला तर मग मी कुकर लावून घेते. माझा थोडासा भात शिल्लक होता, त्यावरच मी डाळ उकडून 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. भातही फ्रेश होईल आणि आपली डाळही होईल. तर मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी मोहरीचं तेल टाकत आहे आणि खरोखर एकदा तुम्ही वरण मोहरीच्या तेलामध्ये करून पहा. खरोखर खूप चविष्ट लागते. तर तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, कारण ऑलरेडी आपण मोहरीचंच तेल घेतलेलं आहे. जर मोहरी कच्ची राहिली तर मग ते वरण मध्ये मध्ये थोडंसं कडू लागतं. त्याच्यामुळे मोहरी चांगलीच तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरेही तडतडल्यानंतर मग त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. आपला कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे. त्यामध्ये टाकूया ठेचून घेतलेला लसूण. लसूण थोडा लाल होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण किसून घेतलेलं थोडंसं आलं. आलंही परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया फोडून घेतलेल्या किंवा तोडलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आपलं चांगलं परतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया उकडलेली डाळ. टोप थोडा वेळ तसाच ठेवायचा आहे, जेणेकरून ती वाफ उडून जाणार नाही. आणि गरजेनुसार तुम्हाला जशी लागते त्यानुसार मग पाणी टाकूया. थोडी हाय फ्लेमवर डाळीला चांगली उकळी आणून द्यायची आहे. पाहू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली फोडणीचं साधं सुद्धा वरण. हे तुम्ही मोहरीच्या तेलात जर केलं तर खरोखर एकदा करूनच पहा. खूप म्हणजे खूप छान लागतं. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
अशा प्रकारे तयार आहे आपलं साधं सुधं सिंपल असं फोडणीमधलं वरण. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.